शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 17व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करतो. चला तर या अंकाची सुरुवात करूया या महिन्याच्या कृषी सल्ल्याने. या महिन्याच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण पाहणार आहोत कांदा बियाण्याची उगवण क्षमता, बियाण्याची प्रक्रिया आणि रोपवाटिका व्यवस्थापन. कांदा बियाणे ही एक महागडी कृषी निविष्ठा आहे. बियाणे निवड, बियाणे उगवण चाचणी आणि बीज प्रक्रिया उत्पादन वाढवण्यासाठी तसेच कांद्याचे यशस्वी उत्पादन घेण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. उगवण चाचणी बियाण्यातील उगवणक्षम बियाण्यांची टक्केवारी ठरवते. बियाणे उगवण चाचणीवर अवलंबून पेरणी करताना ते लागवडीसाठी किती योग्य आहे की नाही किंवा बियाणे दर किती निर्धारित करावा यासाठी मदत करते. बाजारात कांदा बियाण्यांच्या हंगामी उपलब्धतेमध्ये चढ उतार होत असल्यामुळे तसेच बियाण्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होत असल्याने त्यात जुन्या बियाण्यांची भेसळ केली जाऊ शकते. लक्षात ठेवा, 15 महिन्यांपेक्षा जुन्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी होत असते. बियाणे कंपन्यांकडून खरेदी केलेले बियाणे पिशवी व पावती उगवण चाचणी करेपर्यंत जपून ठेवावी. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी आपण उगवण चाचणी करणे फार गरजेचे आहे. उगवण चाचणीसाठी टिश्यू पेपर किंवा गुळगुळीत कागद किंवा टॉवेल किंवा कपड्याचा वापर करू शकतो. साधारणपणे 100 बिया समान अंतरावर पसरून तो कागद किंवा कपडा ओलसर करा, त्याचं बंडल करा. दररोज तो कपडा किंवा कागद ओलसर राहील यासाठी सकाळी, दुपारी, संध्याकाळी त्यावर पाण्याचा स्प्रे घ्या. 8 दिवसानंतर तो बंडल काढा आणि अंकुरित बिया मोजा. तुम्ही याशिवाय पोर्ट्रेमध्ये सुद्धा माती भरून बियाण्याची चाचणी करू शकता. पोर्ट्रेच्या प्रत्येक कपामध्ये एक बी लावा आणि तो ओलसर करा. 8-10 दिवसानंतर उगवलेले बियाणे मोजून एकूण बियाणे किती उगवले यावरून त्याची उगवण टक्केवारी समजते. जर अंकुरित बियाण्यांची संख्या ही 70पेक्षा जास्त असेल, म्हणजे 70% उगवण क्षमता असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी केली जाऊ शकते. जर उगवण क्षमता 70च्या खाली असेल तर बियाणे पॅकेट परत करा आणि परतावा मागा. किंवा जर जे घरगुती बियाणे घेत असाल तर ते खात्रीशीर व्यक्तीकडूनच खरेदी करा. शेतकरी बंधूंनो, आपण आजच्या सविस्तर चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत रांगडा कांद्याचे किंवा रब्बी हंगामातील रोपवाटिकेचे व्यवस्थापन. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम हंगामानुसार योग्य वाणाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून चांगले उत्पादन मिळू शकते. कांदा व लसूण संशोधन संस्थेने रांगडा कांद्याच्या उत्पादनासाठी भीमा राज, भीमा रेड, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा शुभ्रा अशा चांगल्या उत्पादन देणाऱ्या अनेक जाती विकसित केलेल्या आहेत. तसेच रब्बी हंगामासाठी भीमा शक्ती, भीमा किरण आणि भीमा लाईट रेड या 3 वाणांचा विकसित केलेल्या आहे. याची टिकवण क्षमतासुद्धा चांगली आहे. या वाणांचे बियाणे आपण संस्थेकडून मिळवू शकता. या दोन्ही हंगामामध्ये एका हेक्टरमध्ये लागवडीसाठी सुमारे 5 ते 6 किलो बियाणे आवश्यक असते. साधारणपणे 5 गुंठे क्षेत्रावरती बियाणे पेरून एका हेक्टरसाठी रोपवाटिका तयार करता येते. सर्वप्रथम शेताची खोल नांगरणी करावी, जेणेकरून कीड, रोग, तणांचा प्रादुर्भाव कमी होईल. शेताची नांगरणी झाल्यानंतर वाफे तयार करण्यापूर्वी मागील पिकाचे अवशेष, उरलेले तण, दगड काढून टाकावे. रोपवाटिकेसाठी शेवटच्या नांगरणीच्या वेळी 500 किलो चांगलेले कुजलेले शेणखत, 2-1 किलो नत्र, स्फुरद, पालाश खत आणि पेरणीनंतर 20 दिवसांनी 1 किलो नत्र टाकण्याची शिफारस केलेली आहे. निरोगी रोपे मिळवण्यासाठी साधारणपणे 1.25 किलो प्रति हेक्टरी ट्रायकोडर्मा व्हिरिडीचा देखील वापर करणे गरजेचे आहे. रोपवाटिकेची रानबांधणी करताना 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे, 1 मीटर रुंदीचे तसेच सोयीनुसार लांबीचे गादे वाफे तयार करावे. मृदाजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणीपूर्वी बियांची प्रक्रिया 2 ग्रॅम प्रति किलो कार्बेंडेझिमच्या साहाय्याने बुरशीनाशकासोबत करावी. वाफे तयार केल्यानंतर 5 ते 7 सेंटीमीटर अंतरावरती खुरपीच्या साहाय्याने ओळी आखा आणि 1 ते 1.5 सेंटीमीटर खोलवर बियाणे हातातून चिमटीच्या साहाय्याने पेरावे. पेरणीनंतर बियाणे बारीक कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्ट खताने झाकून टाकावे.
रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर लगेचच 30 मिली पेंडिमिथिलिन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर एक हलकेसे पाणी द्यावे. जमिनीवर पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार तसेच पावसाच्या अंदाजानुसार वाफ्यांमध्ये पुरेसा ओलावा राहील अशा पद्धतीने पुढील सिंचनाचे नियोजन करावे. पेरणीनंतर 20 दिवसांनी खुरपणी करावी. रोपवाटिकेमध्ये मृदाजन्य व मर रोगांचे नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झिल व मँकोझेब या बुरशीनाशकाचे 2 ग्रॅम प्रति लिटर द्रावण तयार करून आळवणी करावी. पानांवर तपकिरी किंवा काळा करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास प्रॉपिकोनॅझॉल किंवा हेक्झॅकोनॅझॉल किंवा ट्रायसायक्लोझॉल या द्रावणाची प्रति लिटर 1 मिली याप्रमाणे फवारणी करावी. फुलकिड्यांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास पानांवर 1 मिली प्रति लिटर या दराने फिप्रोनिल किंवा कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर या दराने फवारणी करावी. चला तर मग जाणून घेऊया संस्थेच्या काही महत्त्वाच्या बातम्या. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनी संस्थेचे प्रभारी संचालक डॉक्टर रामदत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संस्थेत गाजर घास पार्थेनियम जनजागृती सप्ताह जनजागृती मोहीम राबवण्यात आली. त्यात 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेने भीमा ओमकार या लसणाच्या वाहनाच्या व्यवसायीकरणासाठी राजश्री ट्रेडर्स भोपाळ यांच्याशी सामंजस्य करार केला. दिनांक 19 ऑगस्ट रोजी एक वृक्ष आईच्या नावे या मोहिमेवर संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन व संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. 29 ऑगस्ट रोजी एक वृक्ष आईच्या नावावर या मोहिमेवर संस्थेचे प्रभारी संचालक डॉक्टर शैलेंद्र गाडगे व संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. आता पाहूया शेतकऱ्यांचा प्रश्न. संगमनेर तालुक्यातील धनराज गुंजाळ या शेतकऱ्याने व्हॉट्सअपवर विचारले होते की लागवडीनंतर कांद्यावर येणाऱ्या जांभळ्या करपा या रोगावरती उपचार कसा करावा. शेतकरी मित्रांनो, जांभळा करपा रोग आढळून आल्यास बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. जसे मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायसायक्लोझॉल 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्झॅकोनॅझॉल 1 ग्रॅम प्रति लिटर याची लागवडीनंतर 30 दिवसानंतर किंवा रोग दिसल्यास 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सअप किंवा फोनवरही संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459715576. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.